अमित शहा कोल्हापुरात येणार आहेत. अंबाबाई मंदिर प्रशासन सज्ज झालेलं आहे. अंबाबाई मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करवीर निवासनी अंबाबाई देवीची पूजा करून दर्शन घेणार आहेत. तसेच अंबाबाई मंदिर परिसरात सुरू असणाऱ्या 1500 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शिलान्यास ते करतील. या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराची स्वच्छता देखील पूर्ण झाली असून मंदिर परिसर सजवण्यात आलेला आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि याच दौऱ्यादरम्यान ते करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन देखील घेणार आहेत आणि त्या ठिकाणी पूजा देखील करणार आहेत. आपण सध्या आहोत अंबाबाई मंदिराच्या या परिसरामध्ये आणि इथली दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. सध्या अंबाबाई मंदिराच्या या सगळ्या अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सगळी तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी रेड कार्पेट जे आहे ते अमित शहांसाठी अंतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते. फुलं असतील विविध प्रकारची ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि याच ठिकाणाहून अमित शहा जे आहेत ते आत जाणार आहेत. आपण पाहतो हे केळीची पानं या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी आहेत. त्यासोबत या संपूर्ण परिसरामध्ये त्यांच्यासाठी मंदिराचं जे माहिती आहे, विशेषतः मंदिराचं जतन संवर्धनाची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे, मंदिराच्या सर्वसाधारण माहिती, ऐतिहासिक माहिती ही सगळी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्यांच्या चेंजिंग रूमसाठी या ठिकाणी पाहिलं तर एक डोम देखील उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच पाहिलं तर अमित शहांचा या दौऱ्यासाठी कोल्हापूर अर्थात करवीर नगरी जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं साधारणतः 11 साडे 11पर्यंत अमित शहा जे करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं या ठिकाणी दर्शन घेतील. विविध या ठिकाणी पूजा होणार आहे आणि त्यासोबत जो 1500 कोटी रुपयांचा निधी दिला गेलेला आहे अंबाबाई मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी आणि विविध विकास कामांसाठी, या सगळ्याचा शिलान्यास जो आहे तो याच ठिकाणी केला जाणार आहे. त्यांच्यासोबत यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह जवळपास 12 ते 13 मंत्री उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.